मित्रांनो, देशासाठी छातीवर गोळ्या झेलून तो हसत हसत शहीद झाला. त्याला वाटलं होतं की तो गेल्यावर त्याचे म्हातारे आईवडील पोरके होणार नाहीत. पण ज्या पत्नीनं त्याला जन्मभराची साथ देण्याचं वचन दिलं होतं, तिनेच त्याच्या रक्ताच्या पैशासाठी म्हाताऱ्या सासूसाऱ्याला भर पावसात रस्त्यावर आणलं. ज्या बापानं मजुरी करून मुलाला साहेब केलं, आज तोच बाप एका ढाब्यावर लोकांची खरकटी भांडी घासत आहे. एका शहीद जवानाच्या आईवडिलांची ही हृदयस्पर्शी आणि डोळ्यात पाणी आणणारी सत्यकथा पाहून तुमचाही काळजाचा थरकाप उडेल. ही हृदयस्पर्शी कथा पूर्ण पाहण्याआधी जर तुम्ही तुमच्या आईवडिलांवर आणि देशाच्या जवानांवर मनापासून प्रेम करत असाल तर कथा कलश मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय हिंद किंवा माझे आईबाबा नक्की लिहा. तुमचे एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा आणण्यासाठी ताकद देते. महाराष्ट्राच्या एका छोट्याशा दुष्काळी गावात जिथे पावसाची प्रतीक्षा करताना जमिनीला भेगा पडतात, तिथे सखाराम बापूंचं एक छोटं कौलारू घर होतं. घर म्हणण्यापेक्षा ती एक झोपडीच होती, जी सखाराम बापूंनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाने उभी केली होती. सखाराम बापू स्वभावाने अतिशय साधे पण स्वाभिमानी. अंगावर एक जुना अनेक ठिगळं लावलेला सदरा आणि पायात झिजलेली चप्पल, हीच त्यांची ओळख. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई, ज्यांनी आयुष्यभर फक्त चूल आणि मूल यातच स्वतःला गाडून घेतलं होतं. या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता, अंकुश. अंकुश लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळा होता. जेव्हा गावातली मुलं खेळायला पडायची तेव्हा अंकुश गावाबाहेरच्या माळावर जाऊन धावण्याचा सराव करायचा. सखाराम बापूंकडे शेती नव्हती, ते दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायचे. पार्वतीबाई सुद्धा लोकांच्या घरी धुणी भांडी करायला जायच्या. घराची परिस्थिती बेताची होती. कधी 2 वेळचं जेवण मिळायचं तर कधी अर्ध्या पोटी झोपावं लागायचं. पण या गरिबीची झळ त्यांनी कधीच अंकुशला बसू दिली नाही. बापू, मला सैन्यात जायचंय, मला आपल्या या गरिबीला हरवायचंय आणि देशाची सेवा करायची आहे. अंकुश जेव्हा हे बोलायचा तेव्हा सखाराम बापूंचे डोळे भरून यायचे. त्यांना माहीत होतं की सैन्यात जाणं म्हणजे मृत्यूशी खेळणं. पण आपल्या मुलाचा आत्मविश्वास पाहून त्यांनी कधीच त्याला अडवलं नाही. उलट सखाराम बापूंनी रात्रीचा दिवस करून प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून अंकुशच्या शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची सोय केली. दिवस सरत गेले आणि अंकुशची मेहनत फळाला आली. एक दिवस गावाच्या पोस्टमनने सखाराम बापूंच्या हातात एक पाकिट ठेवलं. ते अंकुशचं जॉईनिंग लेटर होतं. अंकुशची भारतीय सैन्यात निवड झाली होती. त्या दिवशी अख्ख्या गावात सखाराम बापूंनी साखर वाटली. पार्वतीबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. प्रशिक्षण संपून जेव्हा अंकुश पहिल्यांदा गावात आला तेव्हा संपूर्ण गावाचं वातावरण बदललं होतं. तो दिवस सखाराम बापूंच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. अंगावर भारतीय सैन्याची ती रुबाबदार वर्दी, डोक्यावर टोपी आणि पायात चमकणारे बूट घालून जेव्हा अंकुश गाडीतून उतरला तेव्हा सखाराम बापूंचा ऊर अभिमानानं भरून आला. अंकुशने खाली वाकून आपल्या आईवडिलांच्या चरणांना स्पर्श केला. गावच्या ढोल ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक निघाली. लोक म्हणत होते, सखाराम, तुझं नशीब उघडलं रे, म्हातारपणी तुला सोन्याचा घास मिळणार आता. काही दिवसांनी अंकुशचं लग्न ठरलं. मुलगी होती कोमल, शहरात शिकलेली आणि दिसायला देखणी. सखाराम बापूंना वाटलं होतं की कोमल आपल्या घराला घरपण देईल. लग्न थाटात झालं. अंकुश पुन्हा सीमेवर रुजू झाला. जाताना तो आपल्या आईला म्हणाला, आई, आता काळजी करू नकोस, बापूंचे कष्ट संपले. मी आता आहे ना, सगळं नीट होईल. कोमलला सांभाळून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. कोमल सुरुवातीला खूप छान वागली, पण जसा जसा वेळ गेला तिचे खरे रंग दिसू लागले. तिला गावच्या त्या छोट्या घरात राहणं आवडत नव्हतं. तिला अंकुशचा पगार आणि शहरातल्या चैनीची ओढ लागली होती. सखाराम बापू आणि पार्वतीबाईंना वाटायचं की ही अजून लहान आहे, हळूहळू सुधरेल. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एके दिवशी दुपारी गावात एक लष्करी गाडी आली. गाडीसोबत काही अधिकारी होते. सखाराम बापूंच्या काळजात धडधड वाढली. अधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की अंकुश सीमेवर शत्रूंशी लढताना शहीद झाला तेव्हा सखाराम बापूंच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला. पार्वतीबाईंनी एकच हंबरडा फोडला. कोमल तर सुन्न होऊन गेली होती.
अंकुशचं पार्थिव तिरंग्यात लपेटून गावात आलं. संपूर्ण गाव रडत होतं. पण सखाराम बापूंचे डोळे कोरडे होते. त्यांचा मुलगा देशासाठी कामी आला होता. त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने मुलाला मुखाग्नी दिला. पण त्यांना काय माहीत होतं की ज्या चितेची आग त्यांनी लावलीये त्या आगीत आता त्यांचं उरलेलं आयुष्य सुद्धा होरपळून निघणारे. अंकुश गेला आणि त्यासोबतच सखाराम बापूंच्या आयुष्यातील मायेची सावली सुद्धा हरपली. आता घरात उरले होते 2 वृद्ध जीव आणि एक तरुण सून, जिच्या मनात अंकुशच्या आठवणींपेक्षा जास्त त्याच्या पश्चात मिळणाऱ्या पैशांचा विचार सुरू झाला होता. अंकुशला जाऊन आता काही महिने उलटले होते. घरासमोरची गर्दी पांगली होती. सांत्वन करायला येणारे लोकही आता आपल्या कामात व्यस्त झाले होते. पण सखाराम बापू आणि पार्वतीबाईंच्या आयुष्यात आलेली ती पोकळी कधीही भरून न येणारी होती. घराच्या भिंतीवर आता अंकुशचा लष्करी वर्दीतला फोटो टांगलेला होता, ज्याला पार्वतीबाई रोज सकाळी उठल्यावर डोळ्यात पाणी आणून हार घालायच्या. काही दिवसांनी सरकारकडून शहीद अंकुशच्या बलिदानाबद्दल मोठी आर्थिक मदत जाहीर झाली. पेन्शन, विमा आणि इतर सवलती मिळून खूप मोठी रक्कम कोमलच्या सून बँक खात्यावर जमा झाली. ज्या सखाराम बापूंनी आयुष्यभर 100 रुपयांच्या नोटेसाठी दिवसभर मजुरी केली होती, त्यांच्यासाठी ती रक्कम स्वप्नवत होती. त्यांना वाटलं होतं की या पैशातून कोमलचं भविष्य सुधरेल आणि आपल्या म्हातारपणाला एक आधार मिळेल. पण त्यांना काय माहीत होतं की हे पैसे त्यांच्या दुःखात अजून भर टाकणार आहेत. पैसे खात्यात जमा झाल्यापासून कोमलच्या वागण्यात अचानक बदल झाला. जी कोमल सुरुवातीला सासूसाऱ्यांशी गोड बोलायची, ती आता छोटी छोटी कारणं काढून त्यांच्यावर ओरडू लागली. घरात साधेपणाने राहणं तिला आता कमीपणाचं वाटू लागलं होतं. तिने स्वतःसाठी नवीन कपडे, महागडा फोन आणि दागिने घ्यायला सुरुवात केली. पण पार्वतीबाईंच्या गुडघ्याच्या आजाराच्या औषधांसाठी मात्र तिच्याकडे पैसे नसायचे. एके दिवशी पार्वतीबाईंनी हळूच विचारलं, कोमल लेकी, माझे गुडघे खूप दुखतात ग, जरा दवाखान्यात घेऊन चालतेस का? अंकुश असता तर त्याने मला कधीच असं बसवून ठेवलं नसतं. हे ऐकताच कोमलचा पारा चढला. तिने हातातील कामाचा पसारा जोरात आदळला आणि ओरडली, बघा, पुन्हा तेच अंकुशचं नाव. तो गेलाय आता, हे लक्षात ठेवा. आणि रोज रोज दवाखान्यात जायला माझ्याकडे काही फालतू पैसे नाहीत. हा पैसा माझ्या भविष्यासाठी आहे, तुमच्या आजारपणावर उडवण्यासाठी नाही. तिचे हे शब्द सखाराम बापूंच्या कानावर पडले. त्यांचं काळच चिरलं गेलं. ज्या मुलाच्या रक्ताचे हे पैसे होते, त्याच मुलाच्या आईला औषधांसाठी सून नकार देत होती. बापू कोमलला समजावायला गेले. मुली, असं का बोलतेयस? आपण एकाच घरात राहतोय ना, एकमेकांना सांभाळलं पाहिजे. कोमलने तिरस्काराने उत्तर दिलं, हो, एकाच घरात राहतोय, पण ते आता जास्त काळ शक्य नाही. मला शहरात जाऊन राहायचंय. तिथे माझ्या ओळखीचे लोक आहेत, सोयी आहेत. या गावात राहून माझं आयुष्य सडतंय. सखाराम बापूंनी पाहिले की कोमलच्या डोळ्यात आता अंकुशसाठी प्रेम उरलं नव्हतं, तर फक्त पैशांचा माज दिसत होता. काही दिवसांनी कोमलने घराचं रेशन आणणं बंद केलं. पार्वतीबाईंना घर खर्चासाठी पैसे मागायला लाज वाटू लागली. ज्या माऊलीने अंकुशला मोठं करण्यासाठी स्वतःचं पोट मारलं होतं, तिला आता स्वतःच्याच घरात अन्नासाठी परक्यासारखं राहावं लागत होतं. कोमल आता तासनतास फोनवर आपल्या माहेरच्या लोकांशी बोलायची. तिच्या संभाषणातून सखाराम बापूंना समजलं की ती माहेरच्यांच्या मदतीने अंकुशचा प्लॉट आणि उरलेले पैसे हडपण्याचा कट रचते. इतकंच नाही, तर तिला आता या म्हाताऱ्या सासूसाऱ्यांचा घरात वावर सुद्धा नकोसा झाला होता. रात्रीच्या वेळी सखाराम बापू पार्वतीबाईंना म्हणायचे, पार्वती, अंकुशला वाटलं असेल की तो गेल्यावर ही पोर आपल्याला सांभाळेल, पण आपण चुकलो ग. तिने तर जिवंतपणीच आपल्याला मारून टाकले. आता फक्त देवाने आपल्याला त्याच्याकडे बोलावून घ्यावं हीच इच्छा उरलीये. सखाराम बापूंनी पुन्हा एकदा आपली फाटकी झोळी खांद्याला लावली. मुलाच्या शहीद झाल्याच्या अभिमानापेक्षा सुनेच्या वागण्याचा अपमान त्यांना जास्त टोचत होता. त्यांना जाणीव झाली होती की आता या घरात राहणं म्हणजे रोज मरण्यासारखं आहे. पण परिस्थिती अशी होती की ना कडेला पैसा होता, ना अंगात काम करण्याची ताकद. कोमलने आता घराचा एक एक भाग स्वतःच्या नावावर करायचा प्रयत्न सुरू केला होता.
एका शहीद जवानाच्या घरात आता कृतज्ञपणाने थैमान घातलं होतं. दिवसेंदिवस कोमलचं वागणं अधिकच उग्र होत चाललं होतं. ज्या घरामध्ये कधीकाळी आनंदाचे पाट वाहत होते तिथे आता फक्त शांतता आणि भीतीचं वातावरण होतं. सखाराम बापू आणि पार्वतीबाई आता स्वतःच्याच घरात पाहुण्यांसारखे वावरत होते. कोमलने आता उघडपणे सासूसाऱ्यांचा अपमान करायला सुरुवात केली होती. तिला अंकुशच्या नावावर मिळालेल्या पैशांचा इतका माज चढला होता की तिला हे विसर पडला होता की हे सर्व पैसे ज्या मुलामुळे मिळाले त्याला जन्म या 2 म्हाताऱ्या जीवांनी दिला आहे. एके दिवशी सकाळी सखाराम बापू अंगणात बसले होते. पार्वतीबाई घरात काहीतरी काम करत असताना त्यांच्या हाताने चुकून कोमलचा एक महागडा काचेचा पेला फुटला. त्याचा आवाज ऐकताच कोमल वाघिणीसारखी धावत आली. अक्कल आहे का तुम्हाला? किती महागडा होता तो पेला माहित आहे का? का स्वतःला ओझं करून बसला त्या घरावर? कोमल ओरडत होती. पार्वतीबाई थरथरत्या हाताने काचेचे तुकडे वेचू लागल्या आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, माफ कर गं लेकी, चुकून झालं. माझ्या हाताला आता त्राण उरलं नाहीये. त्राण नाहीये ना? मग कशाला इथे राहता? शहरातल्या वृद्धाश्रमात जा की. तिथे तुमची सेवा करायला लोक बसलेत. माझ्या जीवावर किती दिवस मजा मारणार? कोमलचे हे निष्ठुर शब्द ऐकून सखाराम बापू आत आले. सखाराम बापूंचा स्वाभिमान जागा झाला होता. ते शांत पण खंबीर आवाजात म्हणाले, कोमल, हे घर माझ्या मुलाचं आहे, माझ्या अंकुशचं आहे आणि हे घर बांधण्यासाठी मी माझं रक्त आटवलंय. तू आम्हाला इथून जा असं म्हणू शकत नाहीस. कोमल जोरात हसली आणि म्हणाली, तुमच्या मुलाचं विसरलात का? अंकुशच्या मृत्यूनंतर हे घर, ही जमीन आणि त्याचे सर्व पैसे आता कायद्यानं माझे आहेत. कागदपत्रांवर माझं नाव आहे. जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर माझ्या तालावर नाचावं लागेल, नाहीतर रस्ता मोकळा आहे. त्या रात्री कोमलनं घराचं मुख्य दार आतून बंद केलं आणि सासूसाऱ्यांना बाहेरच्या पडवीत झोपायला भाग पाडलं. थंडीचे दिवस होते. सखाराम बापू आणि पार्वतीबाई एका जुन्या गोधडीत कुडकुडत बसले होते. त्या रात्री त्यांना अंकुशची खूप आठवण आली. अंकुश रे, तू जिथे कुठे असशील तिथून बघ तुझ्या आईबापाचे काय हाल होतात. पार्वतीबाई हुंदके देत म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे कोमलने आपलं सर्व सामान, दागिने आणि पैसे एका मोठ्या बॅगेत भरले. तिने सखाराम बापूंना बोलावलं आणि म्हणाली, मी हे घर विकायचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या माहेरी कायमची चालले आहे. तुम्ही तुमची वाट बघून घ्या. हे कुलूप मी लावत आहे. आता या घरात तुम्हाला जागा नाही. सखाराम बापू सुन्न झाले. मुली, असं करू नकोस. आम्ही कुठे जाणार या म्हातारपणी? लोकांची भांडी घासून तुला वाढवलं, आम्हाला रस्त्यावर सोडू नकोस. बापू अक्षरशः तिचे पाय धरून विनवणी करत होते, पण कोमलने निष्ठुरपणे त्यांचा हात झटकला. तिने गाडी बोलावली, सामान चढवलं आणि जाताना घराला एक मोठं कुलूप ठोकलं. ज्या घराच्या भिंतींनी अंकुशचं हसणं ऐकलं होतं त्या घराबाहेर आज त्याचे आईवडील भिकाऱ्यासारखे उभे होते. शेजारी काही लोक बघत होते, पण कोमलच्या पैशांच्या आणि स्वभावाच्या भीतीपोटी कोणीही पुढे आलं नाही. गाडी निघून गेली. सखाराम बापू आणि पार्वतीबाई त्या बंद दरासमोर उभे राहिले. त्यांच्याकडे आता ना घर होतं ना आधार. अंकुशच्या फोटोची एक छोटी फ्रेम पार्वतीबाईंनी पदराखाली जपून ठेवली होती. सखाराम बापूंनी पार्वतीबाईंचा हात धरला आणि म्हणाले, चल पार्वती, या घरात आता आपली माया उरली नाही. जिथे आपल्या मुलाची आठवण अपमानित होतीये तिथे आपण राहायचं नाही. देव मोठा आहे, तो काहीतरी रस्ता दाखवेलच. 2 म्हातारे जीव खांद्यावर एक छोटी फाटकी पिशवी आणि डोळ्यात न मावणारी आसवं घेऊन गावाच्या वेशीबाहेर चालू लागले. ज्या मुलानं देशासाठी प्राण दिले त्याच्या आईवडिलांना आज स्वतःच्याच मुलाच्या पत्नीनं रस्त्यावर आणलं होतं. गावाच्या वेशीबाहेर पडलेले सखाराम बापू आणि पार्वतीबाई जणू हरवलेल्या पाखरांसारखे दिसत होते. ज्या मुलाने देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्या त्याचे आईवडील आज पोटच्या सुनेमुळे उघड्यावर आले होते. सखाराम बापूंच्या हातात एक जुनी काठी आणि पार्वतीबाईंच्या पदराखाली जपलेला अंकुशचा तो लष्करी वर्दीतला फोटो. हीच काय ती त्यांची आत्ताची संपत्ती होती. पाय थकत होते, पण थांबायला जागा नव्हती. चालता चालता ते एका मोठ्या हायवेवर आले. पोटात भुकेचा डोंब उसळला होता.
पार्वतीबाईंना चक्कर येऊ लागली. तेव्हा सखाराम बापूंनी त्यांना एका झाडाच्या सावलीत बसवलं. बापू, आता आपण कुठे जाणार? आपल्याकडे तर 1 रुपयाही नाही. अंकुशला जर हे कळलं असतं तर त्याला किती वेदना झाल्या असत्या ना? पार्वतीबाई रडत रडत म्हणाल्या. सखाराम बापूंनी त्यांचे डोळे पुसले आणि खंबीर आवाजात म्हणाले, रडू नकोस पार्वती. माझा अंकुश मेला नाहीये. तो या मातीत आहे. जोपर्यंत माझ्या अंगात त्राण आहे तोपर्यंत तुला उपाशी झोपू देणार नाही. नशीब खराब असेल, पण माझा कणा अजून मोडलेला नाही. सखाराम बापू जवळच्याच एका ढाब्यावर गेले. तिथे ट्रक ड्रायव्हर्सची मोठी गर्दी होती. बापू ढाब्याच्या मालकासमोर हात जोडून उभे राहिले. मालक, खूप भूक लागलीये. काही काम मिळेल का? माझ्या बायकोला 2 घास भरवायचे आहेत. तो मालक आधी तर ओरडला, अरे म्हाताऱ्या, या वयात काय काम करणार तू? जा इथून. पण बापू हटले नाहीत. ते म्हणाले, मालक, मी शहीद अंकुशचा बाप आहे. भीक मागत नाहीये. हात कष्ट करायला तयार आहेत. फक्त 2 भाकरी द्या. मी तुमची सगळी खरकटी भांडी घासून देतो. शहीद जवानाचं नाव ऐकताच मालकाचं मन थोडं विरघळलं. त्याने बापूंना भांडी घासायला परवानगी दिली. ज्या हातांनी मुलाला साहेब केलं तेच हात आज म्हातारपणी इतरांच्या खरकट्या ताटात पाणी फिरवत होते. पार्वतीबाईंनी सुद्धा तिथेच बाजूला बसून भाज्या निवडायला सुरुवात केली. म्हातारपणी सुखात राहायच्या दिवसात हे दाम्पत्य पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभं करण्याचा प्रयत्न करत होतं. धाब्याच्या एका कोपऱ्यात त्यांना झोपायला जागा मिळाली. रात्रीच्या वेळी सखाराम बापूंच्या हाताचे तळवे भांडी घासून सोलवटून निघाले होते. पार्वतीबाईंनी जुन्या फडक्यानं त्यांचे हात शेकले. बापू, अंकुशच्या सुनेने दिलेली ही जखम या हातांच्या जखमापेक्षा मोठी आहे हो. असं करत काही दिवस गेले. बापूंच्या कामावर खुश होऊन मालक त्यांना थोडे पैसे देऊ लागला. पण बापूंचं मन गावातल्या त्या घरापाशी अडकलं होतं. त्यांना फक्त एकदा त्या कोमलला विचारायचं होतं की लेकी, तुला पैशांचा माज इतका चढला की तुला माणुसकी विसर पडली? दुसरीकडे कोमल शहरात चैनीचं आयुष्य जगत होती. अंकुशच्या रक्ताच्या पैशावर तिने नवीन फ्लॅट घेतला होता. नवीन मित्रमैत्रिणी बनवल्या होत्या. तिला वाटलं होतं की आता आयुष्य सुखात जाईल. पण ज्या आईवडिलांच्या शापानं डोंगरसुद्धा हलतात, त्यांच्या दुःखावर कोमल सुखाचा इमला बांधू शकत नव्हती. तिने ज्यांच्यावर विश्वास ठेवून सासूसाऱ्यांना बाहेर काढलं, तेच तिचे माहेरचे लोक आता तिच्या पैशांवर डोळा ठेवून होते. एके दिवशी ढाब्यावर लष्कराची एक गाडी थांबली. त्यातून काही जवान उतरले. बापू त्या जवानांकडे बघतच राहिले. त्यांना वाटलं आपला अंकुशच गाडीतून उतरलाय. ते धावत गेले आणि एका जवानाच्या वर्दीला स्पर्श केला. बाळा, माझा अंकुश सुद्धा असाच दिसायचा रे. बापूंचे डोळे भरून आले. तो जवान अंकुशचा मित्र निघाला, विक्रम. विक्रमनं बापूंना ओळखलं. अंकुशच्या अंत्यसंस्काराला तो आला होता. बापूंची ही अवस्था पाहून तो हादरला. काका, तुम्ही इथे आणि या अवस्थेत? अंकुशच्या फॅमिलीला तर सरकारने खूप पैसे दिलेत, मग तुम्ही इथे भांडी का घासताय? बापूंनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त मान खाली घातली. पण पार्वतीबाईंनी ढसाढसा रडत सगळा प्रकार सांगितला. विक्रमचे डोळे रागाने लाल झाले. त्याने जड आवाजात शपथ घेतली, काका, तुम्ही नका रडू. अंकुश माझा भाऊ होता. ज्या हातांनी तुम्हाला घराबाहेर काढलंय त्या हातांना आता कायद्याची बेडी ठोकल्याशिवाय मी राहणार नाही. विक्रमने जेव्हा सखाराम बापू आणि पार्वतीबाईंची ती दयनीय अवस्था पाहिली तेव्हा त्याच्या अंगातील रक्त सळसळू लागलं. ज्या अंकुशने सीमेवर शत्रूच्या गोळ्या झेलताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी विक्रमच्या शब्दावर सोडली होती, त्याच अंकुशचे आईवडील आज एका ढाब्यावर खरकटी भांडी घासत होते. विक्रमने तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि लष्कराच्या विधी शाखेची मदत मागितली. दुसरीकडे कोमल शहरातल्या आपल्या नवीन फ्लॅटमध्ये आरामात होती. तिला वाटलं होतं की म्हातारे आता कुठेतरी मरून गेले असतील किंवा देवाने त्यांना उचललं असेल. पण तिला हे माहीत नव्हतं की न्यायाचे चाक फिरू लागलं होतं. एके दिवशी कोमलच्या दारावर जोरात टकटक झाली. तिने दरवाजा उघडला तर समोर पोलीस आणि लष्करी वर्दीत असलेला विक्रम उभा होता. कोमलचा चेहरा पांढरा पडला. कोमल, तुला वाटलं होतं की तू शहीद जवानाच्या आईवडिलांना रस्त्यावर सोडून सुखात राहशील,
विक्रमचा आवाज सिंहगर्जनेसारखा घुमला. हे बघा, हा माझा खासगी प्रश्न आहे. मी माझ्या पतीची मालमत्ता आणि पैसे घेतली आहेत. त्यात कोणाचा काय संबंध? कोमलने अजूनही अहंकाराने उत्तर दिलं. विक्रमने एक कागद तिच्या समोर धरला. हा लष्कराचा आणि कोर्टाचा आदेश आहे. शहीद जवानाच्या आईवडिलांचा छळ करणे आणि त्यांना मिळणाऱ्या लाभांपासून वंचित ठेवणे हा गुन्हा आहे. तुझी सर्व बँक खाती तात्काळ सील करण्यात आली आहेत आणि या घराचा ताबा पुन्हा सखाराम बापूंकडे सोपवण्याचा आदेश कोर्टाने दिलाय. कोमलला धक्काच बसला. तिने ज्या माहेरच्या लोकांसाठी हे सगळं केलं होतं, त्यांनी जेव्हा खाती सील झाल्याचं ऐकलं तेव्हा त्यांनीही तिची साथ सोडली. कोमल आता रस्त्यावर येणार होती. काही दिवसानंतर लष्कराच्या गाडीतून सखाराम बापू आणि पार्वतीबाई पुन्हा आपल्या गावात आले. संपूर्ण गाव जमा झालं होतं. विक्रमने स्वतः पुढाकार घेऊन घराचं ते कुलूप तोडलं, जे कोमलने निष्ठुरपणे लावलं होतं. बापू घरात शिरले. त्यांनी सगळ्यात आधी अंकुशचा तो फोटो भिंतीवर व्यवस्थित लावला. कोमल तिथेच अंगणात रडत उभी होती. तिची सगळी श्रीमंती आणि गर्व धुरीला मिळाला होता. ती धावत आली आणि सखाराम बापूंचे पाय धरले. बापू, मला माफ करा. पैशांच्या हव्यासापोटी मी आंधळी झाले होते. माझे डोळे उघडले आहेत. आता मला कुठेच जागा नाही. मला घरात घ्या. सखाराम बापूंनी तिचा हात धरला आणि तिला उठवलं. त्यांच्या डोळ्यांत राग नव्हता, तर फक्त एक अथांग दुःख होतं. ते शांतपणे म्हणाले, कोमल लेकी, तू फक्त घर आणि पैसे बघितले, पण त्यामागे असलेला अंकुशचा त्याग आणि आमचं म्हातारपण तुला दिसलं नाही. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कधीच बंद नव्हते. तूच ते कुलूप लावून गेली होतीस. पण आता एक लक्षात ठेव, हा पैसा तुझा किंवा आमचा नाही. हा पैसा अंकुशच्या बलिदानाचा आहे. त्याचा सन्मान राखता येत नसेल तर या पैशाला काहीच अर्थ नाही. कोर्टाच्या आदेशानुसार अंकुशच्या पेन्शनचा मोठा हिस्सा आता सखाराम बापूंच्या नावे झाला होता. पण बापूंनी त्या पैशातून स्वतःसाठी काहीच केलं नाही. त्यांनी गावात शहीद अंकुशच्या नावाने एक मदत केंद्र सुरू केलं, जिथे गरीब मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. कथेचा शेवट एका संध्याकाळी होतो, जेव्हा सखाराम बापू आणि पार्वतीबाई घराच्या ओट्यावर बसले होते. कोमल आता घरात काम करत होती. तिचं परिवर्तन झालं होतं. पण बापू आणि पार्वतीबाईंच्या डोळ्यांतील ती चमक आता कायमची मालवली होती. पार्वतीबाई अंकुशच्या फोटोकडे बघत म्हणाल्या, बापू, शेवटी न्याय मिळाला हो, पण आपला अंकुश काही परत येणार नाही. सखाराम बापूंनी आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, पार्वती, अंकुश गेला नाहीये. जेव्हा जेव्हा या देशाचा जवान सीमेवर लढेल आणि जेव्हा जेव्हा एखाद्या गरिबाचा हक्क त्याला परत मिळेल, तेव्हा समजावं की आपला अंकुश जिवंत आहे. रक्ताची नाती कदाचित फसवतील, पण देशासाठी दिलेलं बलिदान कधीच वाया जात नाही.